अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल महाबळेश्वर या शाळेने शिक्षण महोत्सवामध्ये भाग घेतलेला आहे. एक शैक्षणिक स्टॉल तयार केलेले आहे. आमची थीम सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडन. ह्या सोसायटीने जी एज्युकेशनमध्ये तयार केलेले टूल्स आणि टेक्निक्स आहेत त्यांचा वापर आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आपण कसा करू शकतो याची आपण थीम घेतलेली आहे. आमच्या शाळेमध्ये ही ऑलरेडी आम्ही वापरतोय ही टेक्निक्स. आणि आपण तुमच्यासमोर एक काही टार्शिया बनवले आहेत. टार्शिया त्यांच्या टेक्निक्सचं नाव आहे. आपण हा टॉपिक घेतला आहे करंट इलेक्ट्रिसिटी. हा 9th स्टँडर्डचा टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये तयार केलेला आहे की ह्याच्यामध्ये त्रिकोणाची जी आकृती तयार होते ह्याच्यामध्ये आपण 2 कलर यूज केलेले आहेत. एका बाजूला ब्लॅक कलर आहे, एका बाजूला रेड कलर आहे. आपण व्यवस्थित त्याला पाहिलं तर ब्लॅक कलरमध्ये आपण क्वेश्चन तयार केलेले आहेत आणि रेड कलरमध्ये आपण जे त्याचे आन्सर्स आहेत. जसं का फर्स्ट सेल इन्व्हेंटेड बाय अलेक्झांडर वोल्टा अँड अनदर पार्ट. दुसऱ्या पार्टला आपण दिलेलं आहे ओहम्स लॉ. ओहम्स लॉचा तिथं V = I/R हा दिलेला आहे. जसं की आपण ह्याला सगळं जॉईंट केलं तर एक भौमितिक फिगर जे ट्रायंगलची फिगर तयार होते. ह्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित वाचलं कॉपर हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. 1 volt = 1 जूल and 1 coulomb. जेव्हा आपण क्लासमध्ये एखादा धडा शिकवतो जसा की करंट इलेक्ट्रिसिटी, शिक्षकाला जसं वाटतं की मी सगळं काही शिकवलेलं ह्या धड्यामधले आणि मुलांना जर ते समजलं तर शिक्षकाने हा तयार केलेला जे टूल्स आहे याच्यामध्ये जर मुलांना दिलं त्याने वापरायला आणि त्यांचं जर पूर्ण असे पॉईंट्स क्लिअर असतील तर ते व्यवस्थित जॉईंट करून ही भौमितिक फिगर आपल्याला ट्रायंगल बनवून देऊ शकतात. इथं आपण ॲसिड बेस असं पण लावू शकतो नाही. त्यांना कसं त्यांना कळलं ना की ह्याचं उत्तर काय. पण आपली एक थीम काय आहे आउटसाईडचं जे असणार आहे ना ते ब्लँक असणार आहे तरच ती फिगर तयार होणार. म्हणजे इथं कॉपर लिहिलेलं आहे ह्याचे 2 पार्ट जे असणार आहे ते ब्लँक असणार आहे. हां ते जुळत नाहीये मॅडम. आपण काय 2 कलर घेतलेले आहे. 2 कलर घेतलेले अपोजिट कलर. हां अपोजिट कलर म्हणजे हा एक क्वेश्चन आहे आणि त्याचा आन्सर आहे. जसं काय इथं लिहिलेलं बघा स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय H2SO4 असणार आहे. NaOH काय असणार आहे स्ट्रॉंग बेस असणार आहे. म्हणजे हा क्वेश्चन आहे आणि त्याचं उत्तर इथे आहे. मुलांचे जर संकल्पना ह्या क्लिअर असतील तर मुलं हे सगळं जॉईन करणार आहे. हा प्रश्न आहे ब्लॅकमध्ये लिहिलेला प्रश्न आहे. जसं की Mg+2HCl ही रिएक्शन झाली तर काय होणार आहे H2 गॅस लिबरेट होणार आहे त्याच्यामध्ये MgCl. हा प्रश्न आहे. हा उत्तर आहे. न्यूट्रल सोल्युशन कुठलं असतं त्याचं pH एक्झॅक्टली 7 असतो. त्याचा न्यूट्रल सोल्युशन असतो. ही टार्शिया टेक्निक आहे. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडन हे तर यूज केले जाते. आणि दुसरं एक टेक्निक त्यांचीच ॲडॉप्ट केलेली आहे शोमी बोर्ड म्हणून. शोमी बोर्ड म्हणजे काय एक प्लेन पेपर घेतलेला आपण त्याच्यामध्ये छोटे छोटे सर्कल बनवलेले. ह्याच्यावरती आपण मायक्रो स्केल प्रॅक्टिकल्स करू शकतो. कसे करणार तर आपण घरात यूज करणारा जो व्हिनेगर आहे व्हिनेगर त्याला ॲसिड म्हणतात त्याचा एक थेंब घेणार आहे तो याच्यावरती असा घेणार आहे. आणि दुसरं जे आपण घेतलेलं आहे बेस म्हणून त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे वॉशिंग सोडा जे डिटर्जंट आपण घेतो त्याचा एक थेंब. म्हणजे मुलांना लॅबोरेटरीमध्ये जायची गरज नाही. टेस्ट ट्यूबमध्ये सोल्युशन जास्त घ्यायची गरज नाही. वेस्ट मटेरियल क्रिएट करायची गरज नाही. आपण इंडिकेटर पण घरातच तयार करू शकतो. मुलांना हे सांगायचे हे उकते रोज पेटल्स टाकायचे गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याचा एक थेंब घ्यायचा आहे. फक्त एक थेंब घ्यायचा आहे आणि तो त्याच्यावरती ड्रॉप टाकायचा आहे. 1 सेकंडमध्ये मुलांना कळते की ॲसिड असल्यामुळे त्याचा कलर रेड झालेला आहे आणि हे बेस असल्यामुळं त्याचा कलर जो आहे वेगळा झालेला आहे फेंट येलो झालेला आहे. किंवा आपण दुसरं फूल वापरलं जास्वंदाचं फूल वापरलं जास्त कलरवाला रेड कलरवाला फूल वापरलं तर त्याचा कलर निळा होतो. म्हणजे बेस निळ्या कलरमध्ये कन्वर्ट होता आणि ॲसिड जो असतो तो रेड कलरमध्ये कन्वर्ट होतो. मुलांची ही संकल्पना ते घरातच आपली छोटीशी लायब्ररी कनेक्ट करू शकतात आणि हा बोर्ड जो आहे त्याला रोज शाळेमध्ये घेऊन येऊ शकतात. आणि ह्याच्या पाठीमागे जे कोरं पान दिलेलं आहे आपण त्याच्यामध्ये जसं का शिक्षक शिकवतात आणि आपलं शिकवायचं झालं की आपण क्वेश्चन करतो मुलांना. काही मुलं जे हेजिटेट करतात त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो की मी जर उत्तर दिलं आणि ते बरोबर नाही आलं तर दुसरे लोक माझ्यावर हसतील किंवा शिक्षक रागवेल त्याच्यावरती. तर ही संकल्पना शोमी बोर्डची. जसं का मी क्वेश्चन विचारला स्ट्रॉंग ॲसिड काय तर बरेचसे मुलं काय करणार हे असं लिहिणार आणि मला शो करणार असं लांबूनच शो करणार. 30-40 मुलं 50 मुलं आपल्या क्लासमध्ये असतात ती इथं दाखवणार आणि शिक्षकाला ते दुरून दिसणार आहे. परंतु शिक्षक त्याला करेक्ट करायसाठी त्याच्याजवळ जाणार नाही. त्याच्या जवळचा जो मुलगा आहे
कदाचित त्याने चुकी जरी लिहिलं असेल तर त्या त्याला करेक्ट करणार आहे. नाही रे बाबा तुझं चुकलेलं आहे, तू करेक्ट करू शकतो. ही संकल्पना प्रगत देशामध्ये वापरलेली गेलेली आहे आणि तीच संकल्पना आपण NEP 2020 प्रोग्राम अंतर्गत आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये पण वापर करावा याचा अशी आपली थीम आहे.